आता वळूया राज्यातील इतर बातम्यांकडे। कोकाटे यांचा राजीनामा अद्यापही घेतलेला नाहीये आणि अजित पवार यांचं या संदर्भातील वक्तव्य समोर आले। कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता मावळलेली आहे। समज देऊन कोकाटेंना माफी दिली जाणार आहे। मराठा नेते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाहीये। मराठा मंत्र्यांचा बळी देण्यास अजित पवार तयार नाहीये। जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो, शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नये। म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहनच कसं केलं। हा अपमान तुमचा आणि माझा फक्त नाहीये, हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे। हा महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे। भिकारी म्हणता तुम्ही त्यांना। आणि अजितदादांनी वारंवार सांगूनही मिस्टर माणिकराव कोकाटे चुका करतात, त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे? नाही चलेगा ये सर। अशा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्यांचा राजीनामा सरकारने लवकर घेतला पाहिजे, नाहीतर हे सरकार अशा नालायक लोकांच्या पाठीमागे आहे असा त्याचा अर्थ होतो। म्हणजेच सरकारला अशी मंत्री चालतात शेतकऱ्यांचा अवमान करणारे, हनी ट्रॅपमध्ये असणारे, बिअर बार चालवणारे आणि पैशाची बॅग बाळगणारे असे मंत्री सरकारला चालतात का, हा खरा प्रश्न आहे।